मुंबईत एसी रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। गेल्या 3 वर्षात एसी रेल्वेच्या प्रवासी संख्येसह महसुलातही जवळपास दुपटीने वाढ। प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसी लोकल वाढवण्यावर प्रशासनाचा भर। धाराशिव शहरात पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचे आमरण उपोषण। प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। कत्तलखान्यातील गोवंश हत्या बंद करण्याची मागणी। नांदेडमधील भोकर तालुक्यातील गारगोटवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई। संपूर्ण गावात एकच बोरवेल पाणी भरण्यासाठी बोरवेलवर गावकऱ्यांची झुंबड। पैठणमध्ये उन्हाच्या तीव्रतेत वाढ। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर तर वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण। अमरावतीत वाढत्या उन्हाचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका। पाणी पुरवठा योजनेच्या लिकेज व्हॉल्व्हमधून भागवली येत आहेत, तर पाणी टंचाईमुळे नागरिकांचे देखील हाल। मुंबईचा पारा घसरला। तापमान 32 अंशावर, मात्र आर्द्रता कायम असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण। परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यातील माणुसकीचं दर्शन। वाटेत बसलेल्या वृद्ध आजीला सहारा देत बाजूला केलाय, तसंच आजीला रुग्णालयात उपचारासाठी देखील दाखल केलंय। नियम न पाळल्याबद्दल आरबीआयकडून कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांना दंड, तर केवायसीच्या निर्देशासह इतर नियम न पाळल्याबद्दल दंड। पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा। पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार। 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे। पैठण तालुक्यात 25 टँकरच्या 41 खेपांद्वारे पाणी पुरवठा। सुमारे 49,048 नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। चंद्रपुरात 3 ग्रामस्थांचा बळी घेणारा T3 वाघ अखेर पिंजराबंद। वन विभागाच्या प्रयत्नाला यश। नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास। सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं, सोनगिरी महिला सरपंचाला भोवलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून महिला सरपंचवर अपात्रतेची कारवाई। लातूरमध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि सीमांकन होऊ न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे। सांगलीत मिरज तालुक्यातील ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त। पूर्वसूचना न देता मीटर बसवल्याने ग्रामस्थ संताप्त, तर गावातले 8 मीटर कर्मचाऱ्यांनी काढून टाकले। नाशिकच्या द्राक्ष बागांना मोठा फटका। अवकाळी पावसानंतर स्थानिक बाजारात भाव निम्म्यावर। 12,000 टन द्राक्ष पाडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा संकट। नांदेडमध्ये शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। कोबीला 5 रुपये किलो दर। हवामानाचा फटका शेतीला। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार। त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात स्वतंत्र बाजार समिती। शेतकऱ्यांची कृषी माला विक्रीसाठी गैरसोय होत असल्यानं हा निर्णय। शेतकऱ्यांना नाशिकमध्ये येणं परवडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। शेतकऱ्यांनी वांग्यावर फिरवलाय रोटावेटर। शेतकरी आर्थिक संकटात। नांदेडमध्ये वृक्षांच्या सौंदर्यात एका शेतमजुरानं भर घातली आहे। स्वखर्चातून शेतमजुराने वृक्षाची रंगरंगोटी केली आहे। संजय लगड असं या शेतमजुराचं नाव आहे। तर झाडांना रंगरंगोटी केल्यानं झाडांच्या सौंदर्यात भर पडली आहे। घरगुती घातक कचऱ्याची प्लाझ्माद्वारे विल्हेवाट। औषध बाटल्या, सॅनिटरी पॅड संकलनासाठी जनजागृती। 5,000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी लवकरच जनजागृती। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा। सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून पंप बंद ठेवण्याचा पंप चालकाचा इशारा। पालघर नगर परिषदेच्या हद्दीतील 89 इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या। इमारती रिकाम्या करण्याची नागरिकांना महापालिकेची नोटीस आहे। आता थेट नागपूर ते मुंबई प्रवास करता येणार। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामं पूर्ण झालीत। मे सुरुवातीला मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। पुणे पीएमपीएमएल
मध्ये दाखल 123 बस सदोष बसची सेवा संचालनातून बंद, तर बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गावर सोडणार. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि गाड्यांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन नोंदणीत वाढ, परिणामी महसुलातही लक्षणीय वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 35 कोटींची भर. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप अँड डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. कोकणमध्ये वैभववाडी कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. भुयारी मार्गामुळे महामार्गावरील लोकांची गैरसोय दूर होणार. नवी मुंबईतील पाम बीच लगतच्या सर्व्हिस रोडचा मार्ग मोकळा. पाम बीच लगत चाणक्य सिग्नल ते नेरूळ प्लॉट 7 दरम्यान सर्व्हिस रोड बांधण्यासाठी उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार. पालिकेकडून यासाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद. तर नागपूर महापालिकेत एकूण 116 शाळा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा लांबणीवर. 26 ते 28 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा आता लांबणीवर. 27 ते 29 मे या कालावधीत होणार एमपीएससी मुख्य परीक्षा. युवा क्रीडापटू राही पाकले आणि आदर्श भोईर यांना शिवछत्रपती पुरस्कार, तर त्यांचे गुरु पवन भोईर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. आज पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा होईल. इंदापूर शहरात भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भैरवनाथ देवाचा घोड्यावरून छबिना काढण्यात आलाय. हजारो भक्तगण सहभागी झाले. अमरावतीच्या मोजरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ. गावातून मानव सेवा छत्रालयाच्या विद्यार्थ्यांची शोभायात्रा निघाली. तर गावात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन. धाराशिवमध्ये घुगरी प्रसादाने येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेची सांगता. रब्बी हंगामातील नवीन धान्याची घुगरी प्रसादाच्या नैवेद्याची परंपरा. देवीला घुगरी प्रसादाचा नैवेद्य दाखवत भाविकांना वाटप. धाराशिवच्या कळंब शहरात बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्तानं काढली मूर्ती आणि कलश शोभायात्रा. शोभायात्रेवर जेसीबीतून फुलांची झळक. अहिल्यानगरमध्ये पद्मावती देवीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त इनामी कुस्ती आखाड्यांचं आयोजन. नामवंत मल्लांनी घेतलाय सहभाग. तर लोकवर्गणीतून कुस्ती आखाड्याचं आयोजन. कोल्हापुरात किबली ट्रेंड लग्नपत्रिकेतही अॅनिमेशनचा खास टच. निमंत्रण पत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उमरगा तालुक्यात वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास शांततेच्या मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशारा. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्रात होणाऱ्या प्रगतीमुळे जर मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर मराठीच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून ही प्रगती आम्हाला नकोय, असं वक्तव्य राज ठाकरेंनी या मुलाखतीत केलंय. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडळ अध्यक्षांची निवड करण्याचा भाजपाचा निर्णय. 36 विधानसभांसाठी मुंबईत भाजपचे 108 मंडळ अध्यक्ष, तर आज मंडळ अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी मोदी बागमधील कार्यालयात घेतली आहे शरद पवारांची भेट. कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक. तर मुलुंडमधील 5 मशिदींवर बेकायदेशीर भोंगे या विरोधात किरीट सोमय्यांचं आंदोलन. सोलापूरमध्ये मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंभासे यांनी रोड, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा कामाची पाहणी केली. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई भाजपात महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आणि आता 33% मंडळ अध्यक्ष पदावर महिलांना संधी मिळणार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. रशियाच्या विक्ट्री डे साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. योग्य वेळी घोषणा करणार परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. सोहळ्याला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.